हॅलो एव्हरीवन, प्रिन्स किचन डायरीजमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण घरच्या साहित्यामध्ये सोप्या पद्धतीने चिकन बिर्याणी बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी कांदा पातळ कापून घेतलेला आहे, टोमॅटो आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि आलं लसूण पेस्ट घेतली आहे आणि इथे बिर्याणीसाठी लागणारे तांदूळ धुवून भिजत ठेवलेले आहेत। आता बिर्याणीच्या चिकन मॅरिनेशनसाठी त्यामध्ये दही, आलं लसूण पेस्ट, बिर्याणी मसाला, लाल तिखट, हळद, घरगुती मसाला, मीठ आणि कोथिंबीर घालून छान एकत्र करून घ्यायचं आहे। आता एका टोपामध्ये तेल घालून घ्यायचं आहे। त्यामध्ये कापलेला कांदा घालून कांदा लालसर होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे। आता त्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे। आता इथे कांदा टोमॅटो शिजलेला आहे, त्यामध्ये आपण मॅरिनेट केलेलं चिकन घालून एकत्र करून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून झाकण ठेवून चिकन वाफेवर शिजवून घ्यायचं आहे। चिकनला एक वाफ आली की त्यामध्ये बटाटा घालायचा आहे आणि झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे। आता इथे आपलं बिर्याणीसाठीचं चिकन तयार झालेलं आहे। इथे मी बिर्याणीच्या भातासाठी पाणी गरम करत ठेवलेलं आहे। त्यामध्ये मीठ, कोथिंबीर, थोडासा लिंबाचा रस आणि खडे मसाले घातले आहेत। मध्ये भिजत घातलेले तांदूळ घालून घ्यायचे आहेत। बिर्याणीसाठी लागणारा भात पूर्ण शिजवायचा नाही, तो 70% शिजवायचा आहे आणि भात एका चाळणीमध्ये काढून घ्यायचा आहे। आता आपण बिर्याणीला लेयर पाडून घेऊयात। मी इथे प्रत्येक लेयरमध्ये कोथिंबीर आणि फूड कलर घातला आहे। तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। आता इथे बिर्याणीला लेयर पाडून झालेले आहेत।
आणि आता बिर्याणीला 10 ते 15 मिनिटं वाफ देऊन घ्यायची आहे। आता इथे आपली बिर्याणी तयार झालेली आहे। आता गरमागरमच सर्व करायची। रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।